कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे 8वी ते 12वीचे वर्गमित्र खासदार नितीन काका लक्ष्मणराव पाटील, चेअरमन सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, काकांनी स्वतःहून अध्यक्षस्थान स्वीकारलेलं आहे, त्यामध्ये शेवटपर्यंत थांबलेलं आहे। हा बदल कलसिटी सांगला का, कारण मी आधी शिकवतो देशपांडे साहेबांना, पण कलसिटी साहेब म्हणजे प्रोटोकॉल पाहिजे लोकशाहीमध्ये, पदाधिकारी फार मोठे असतात आणि शिवेंद्र बाबांनी मान्य केलं की त्यांच्या शुभ हस्ते कार्यक्रम होते, पण त्यांना अचानक जावं लागलं। श्याम देशपांडे साहेब हे गुरुवरी आहेत आणि तुम्ही त्यांचं भाषण ऐकलं असेल। त्यांनी माझ्यावर संस्कार केले, त्यांच्यामुळे माझ्या अनेक मोठ्या ओळखी झाल्या आणि त्यांनी सांगितलेला सल्ला निश्चितपणे मान्य की हा मोबाईल संध्याकाळपासून आम्ही निश्चितपणे आमच्या बायकोकडे आता ते व्हॉट्सअप कॉलिंग फक्त मी ठेवलंय का ते माझं रिस्ट्रिक्ट झालंय लोकांचं, जास्त लोकांना मेसेज पडून म्हणजे 2-3 ह्या आठवड्यात झालंय रिस्ट्रिक्टेड। आता मुलगीचा परदेशामध्ये फक्त व्हॉट्सअप पण जातं म्हणून मी ठेवलेलं आहे। ठीक आहे, देशपांडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मी निश्चितपणे पुढे काम करेन की गेली 16 वर्ष मी त्यांच्याकडे काम करतोय। परवा पुण्याला गेलो होतो, त्यांनी माझी स्वतः ते छोटीशी रूम आहे तिथंच ते नायगुरुजी इथं मुक्काम करा, माझा भाऊ आहे, पत्न्या पाची वगैरे पुण्याला राहत नाही आणि स्वतः सगळं फार मोठे व्यक्ती होईल, त्यांच्यावर एक ग्रंथ होईल, त्याचं सच्चद एक पुस्तक वाचायचं निश्चितपणे। दुसरं पुस्तक आता आम्ही पूर्ण करणार आहे, आतला आवाज। आणि देशपांडे साहेबांनी लोकांनी बघितलं की खरंच संत माणूस आहे प्रकारचं की त्याग काय असावा। IAS अधिकारी आम्ही पाठवतो, गाड्या नाही पाठवल्या, कन्सिडर येतो ती एसटी निघाली सकाळी। मी त्या भाऊसाहेब बहिरगुरू त्यांना म्हणले की गाडी त्यांना ओला बुक करून दिली त्या भाऊसाहेब बहिरटांनी, आणि देशपांडे साहेब म्हणलं मी पैसे नाही गुरुजी, मी पैसे ड्रायव्हरला मी घेणार, मला पेन्शन मिळते। असं कुठला माणूस मिळते माझा का, कुठला IAS अधिकारी लक्षात ठेवा, कमिशनर होते कमिशनर, त्यांच्या नाव मी कोट्याधी झालं लक्षात ठेवा, पण त्यांना माहिती आहे भुजबळ गुरुजी कुठं गैरफायदा घेणार नाही म्हणून मला त्याचं कमिशनर ऑफिसर विनंती होती, शेवटच्या बंगल्यात मी राहतो लक्षात ठेवा। जसं अध्यक्ष साहेब 10 वर्ष तात्या असताना ह्यांच्या बंगल्यात 10 वर्ष, आज 44-25 वर्षांची मैत्री, कालही मी गेलो काकी दादा भेटलेले, ही अशी कुटुंब फार थोडी असं लक्षात ठेवा। म्हणून हा एक कौटुंबिक कार्यक्रम आहे, हा एक असा कार्यक्रम घ्यावा म्हणून आम्ही या ठिकाणी घेतो, इस्कॉन टेम्पल या ठिकाणी। कलसिटी साहेब व्हिडिओ होते, मी माझ्या लग्नाला पत्रिका नाही, माझी 20 मॅच त्या लग्नामध्ये बसता बांधला नाही, आमचं लग्न त्या मंदिरामध्ये बनवत मंदिरामध्ये